लक्षात आलं एवढी पंचायत आमची आता शर्ट वाढतो इतका खतरनाक होता सिनियर होता आपल्याला तेवढं छोप आणि त्याला जो कुंडी सुरू केली सांगली घरच्या बाईला बी तोच न्याय बाहेरच्या तोच न्याय याला बी तोच न्याय पोराला न्याय तुला बी न्याय एका चिठ्ठीवर एवढं म्हटलं तर आवरा कसं शेवटी कसं बसं बसवलं दिलं म्हणजे असाही प्रयोग होत असतो पण बाबूजी बदलले नाही 14 लाख रुपयाच्या 4-5 गोण्या घेतल्या 10,000 रुपयाच्या 20-20 रुपयाच्या काय असतील असेल त्या हे 4-5 गोण्या घेऊन कार्यकर्ते गाडी टाकल्या त्या जीप मध्ये ते लोटत घरापर्यंत आणली आणि घरी सगळे पैसे उलटे टाकले खाली सगळे पैसे मोदी नाचून आले 5-25 कार्यकर्ते कोणाच्या बापाने लाख रुपये पाहिले नाही आमच्या काय करा म्हटलं माहित नाही तर तिकडे त्या विरू शहानं धारेवाला त्यांनी पैसे लावून टाकले त्यानं ते कमळ एक्सप्रेस त्याने त्या बस घेतल्या लक्झरी बस पहिल्यांदा सुरू झाल्या गावातून 4 लक्झरी बस त्यानं बी लावून टाकले जोरात पैसे त्यातले पैसे भेटले त्यांना बी लक्झरी बस घेऊन टाकल्या तिथे जोरात म्हणजे इतक्या जोरात होणार सगळं म्हणजे पहिलं इलेक्शन आपलं नाही जोरात म्हणजे वर्गणीचेच पैसे त्यातून 1.5 लाख लावून टाकले 15 लाख येऊन गेले म्हणजे एवढ्या नफ्याचं काम पुढेच नव्हतं सांगायचं तात्पर्य की इतके वाईट दिवस आपण त्यावेळेला बघितले इतके कार्यकर्त्यांचं प्रेम मलाही समजेना किंवा काय करतात लोक पण बाबूजी मात्र खूप चिडले बाबूजी चिडले म्हणे चला म्हणे कसं काय झालं चला लोकांना फसवलं म्हटलं बाबूजी लोकांना फसवलं म्हणतो तुमच्या मग आलं दुसरं इलेक्शन मध्ये झाले 2 वर्ष झालं आता याच्या पुढच्या इलेक्शनला म्हणे त्या वजनाचे 4 पट पैसे लागेल म्हणे मी म्हटलं लावून टाका बाबूजी आता माझे आमदार काय 10-5 रुपये पेन्शन होते त्यावेळेला म्हटलं 10-15 रुपये भेटतील मला तर दर महिन्याला म्हटलं मला काय करायचं म्हणतात झालं म्हटलं मी आता मोठा माणूस आता म्हटलं आधी माझी सरपंच लागणार होतं माझी आमदार लागेल म्हटलं आपलं आणि पेन्शन सुरू होईल 15,000 रुपये 10-12,000 रुपये पेन्शन होते त्यावेळेला आणि मग म्हणे खूप पैसे लावतो म्हणे तर जाऊ दे बाबूजी एकदा झालं माहिती आता दुसऱ्या तुम्ही धुंदा म्हटलं दुसऱ्यादा परत मला पार्टीत तिकीट दिलं खूप कामं केले रात्रंदिवस लोकांच्या सुखात दुःखात दवाखान्यात 24 तास कुठे टपरीवर बसले तिथे आमच्या सुरेश बारीची वगैरे टपरी होती नगरपालिकेसमोर नाही सुरेश बाई चहाची टपरी होती चहाची मी तिथे बसलो मांडीवर लेटर पॅड घेतलं की कोणाचं काय ते लिहि रे फटाफट लिहि रे करसई सगळे फटा रस्त्यावरच कामं कार्यालय नव्हतं आपल्याकडे जेव्हा कुठे लोड गाडी दिसली की बैसते चहावर चाय दिसली की बैसते ते टपरीवर चालले लोकांना पत्र देणे असंच काम होतं त्याला काही मोबाईल नव्हते लाव फोन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.